गुड मॉर्निंग प्यार हम एक दूसरे के लिए बेकरार हम एक दूसरे के वास्ते मरना पड़े तो मर जाएंगे है तैयार हम। वाक्य पाठ नसली, शब्द एक्झॅक्टली माहित नसले तरी भावना मात्र भावना त्याच आहे. करेक्ट आहे, करेक्ट आहे. लव यू. गुड मॉर्निंग. सबस्क्राइब करा कुणाल गजभारी ब्लॉग्स. हा जो काही आमचा धिंगाणा आहे तो नियमित आम्ही करायचो रोज गाडीत जाताना, आणि सेटवरती पोचल्यावर आम्ही सगळेजण रोज एका गाण्यावरती डान्स करायचो. तो असा. बाय. गुड मॉर्निंग. अगं पण काय झालं सांगशील का? गावातली सारी माणसं सरकारी येत आहेत आणि त्यांच्यासोबत हरवती आहे. बरोबर आहे. मला ते सुचलं एकदम. मग ते आला इकडे पकडलं त्याला. ते पकडलं, हे सांगितलं की ना असं असं तसं. तो म्हणला माझ्याकडे मी अंगठ्याच्या हात तो पुढे गेला. तो पुढे गेला, तो झाला तुझा, तो गेला. त्याच्यानंतर परत ते बोलतात. नाही, तो सीन संपला तिथं. तो सीन त्याच्यावरती क्लोजवरती संपला. परत तो खाली बसला. हा चर्चा करतोय की ना बिक्या आहे ना, तो मास्तर का आला नाही अजून, असं 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 तसं. ओके. मग नंतर तिकडे बघितलं, तो सीन पण संपला तिथं. तो सेटिंग मध्ये गेला. कट्टू डायरेक्ट मास्तरची एंट्री आली. आवाज आला, हा उभा राहिला. मास्तर तिकडे पळाला. मास्तर तिकडे दिसला, तो थांबला. हा निघून गेला. तो टर्न केलं. तिकडे बघितलं तिकडे त्याला पकडापकडी केली. तू पण गेला होतास मला. हा एक्झिट झाला की मी पण. तू पण एक्झिट झाला. तो परत इन झाला. परत सेम मार्कवरती आला. हा आला, त्याची बातचीत झाली. हा परत बसला. बरोबर. ते परत बसला होता ना मास्तर आल्यावरती. हा हो, मास्तर परत बसला. नंतर शिवानी आली. नाही इथं आला, पुढे आला. तो थोडासा तो पुढे आला. शिवानीकडे लूक गेला. ते येताना दिसले. ती इथे येऊन थांबली. हरबा थांबला, तुम्ही थांबला. ती म्हणली पत्र वाचन. हा बस पत्र वाचन उभा राहिला. टेन्शन मध्ये गेला. हा सगळ्या गावकऱ्यांनी विचारायला सुरुवात केली. ओके. मग त्याच्यानंतर शिवानी इथनं पुढे गेली. हा चिडला, निघाला थांबवलं. त्यानं माझ्या 2 अटीस त्या मान्य केलं. ते वाक्य झालं. परत निघाला, परत थांबवलं. कामठ्याचं पत्र कोण द्यायला. आणि मग तो आला, कामठ्याचं पत्र द्यायला गेला. नाही निघाला. तेवढा पोरानं आवाज दिला. पोरगं थांबलं. ते हे झालं. हा सगळा ओके. नेहमी मस्ती करणारी, नेहमी सगळ्यांच्या खोड्या करणारी, सगळ्यांना सतवणारी आमची माय. आज तिचा एक इमोशनल रडण्याचा सीन होता. जी चिंदीकडे पाहून इमोशनल होते, रडते. आणि आम्ही तिची सगळेजण इकडे बसून मजा घेत होतो. पण ती कमाल ॲक्टर आहे, कमाल. ती आपला फोकस कधीच हलवू देत नाही. लुक शिवानी, उसकी सास धीरे शिफ्ट. लुक शिवानी मागे शिफ्ट. लुक काढला शिवानी बे शिफ्ट. ओके, एकदा परत करूया. ओके, कट करा. हां, हे अपेक्षित होतं. करेक्ट. शॉर्ट चेक. त्या पार्टीत जाऊन बॅकग्राउंड पे लाइट मारी हो, थोड़ा पीछे हलकी हाईट मला बोलणं करायचं नाही. काय नंदी बघत पण होती माझ्याकडे, ती मोठी बाई. नंदी पाहत नव्हते का? मग काही मोतीलाल चांगला होता ना. पण त्याचा मोतीलाल पण बायकोचा बाई.
ती पुराण मालती चांगली दुरेन मालतीची मा पटतंय माई दाखली चला नवनाथ दमडा चिंदीबाई बरं आता ना या सीन मध्ये आमच्या सिरियलचे दिग्दर्शक मुकेश बाणेकर हे आमच्याकडनं अख्खा सीन 1-2 वेळेस वाचून घेतात. त्यानंतर कोण कसं रिॲक्ट होणार आहे, कोण कसं बोलणार आहे ते समजून सांगतात आणि मग आम्ही सीनसाठी माइंडली प्रिपेअर होतो. यांचे वाद होता दोघांचे, हिरो हिरोईनचे. हिरो बोलतो की फक्त माफी मागायची, तू आड्यावर जाणार नसेल तर मी त्याला इकडे बोलवतो. हां, तर ती म्हणते की असं होणार नाही. तुला ते माझं बघेन, तू फक्त सॉरी म्हणायचं बोल. तुम्ही त्या ठीक आहे चल विषय संपू. आणि तो येतो तुमच्याकडे. तुम्ही म्हणता बे पागल आहे का तू, दारू वारू प्यायला आहे का, मी कुठे येऊ तर तेव्हा तुम्ही सॉरी म्हणणार. मग हे पण तुम्हाला सांगता सरकार माफी मागणार, मग हे तेव्हा तिथून ते सगळं आहे. मग गावातनं तुम्ही येताय त्यावेळेला पण हे सगळं हे माफी मागते, चिंदी सरकारचा विजय होणार असा जो आहे तो सगळा. तर असे ते सगळे शॉर्ट्स गेले आणि त्याच्यानंतर तुम्ही इकडे आला. हां, दमडा चिंदीबाई कुठे नाही की माफी मागणार आहे. अरे वा, बायको तुझी. या सीनमध्ये आम्ही चिंदीच्या रूममध्ये एक पत्र शोधण्यासाठी आलो होतो जे चिंदीने कामटे साहेबांना लिहिलं होतं. हा सीन दिग्दर्शित केला आहे सुजित जाधवने, जो आमचा 2nd युनिट डिरेक्टर होता. इतका सुंदर त्याने हा सीन डिझाईन केला. खूप काही गोष्टी नवीन त्यात ॲड केल्या आणि त्याने हा सीन वेगळ्या पद्धतीने आमच्याकडनं करून घेतला. ये काम कर, ये तू शोध. इथं पाय तिथं पाय इथं पाय. मायावर काऊन ओढून राहिला? हा, मी लपवून ठेवले का पत्र? मग म्हणे माहिती का कुठं आहे पत्र ते? पप्पा शांत डोसक्याने शोध ना, मग सापडन. ते मलाही मालूम आहे, पण चिंदीने इथं काऊन आणला असं? आणला असेल तिच्या तोंडाले लावाले. तुले का करायचं आहे बाप्पा, तू पत्र शोध ना. ठेवला असं पत्र. मी काय म्हणत आहो, लय उशीर झाला, कोण तर आलं तर आपण निघू इथनं. हे राहिले पाच. बाप्पा थांब ना, आपण पुन्हा येऊ शोधाले. हा, आता नको. दादा वहिनी तुम्ही इथं? ते आमचं म्हणजे माझं. ओके ओके होतं का? करायचंय ओके होतं का? ओके येस. कोळसा आहे ना तो? ते मला मालूम आहे, पण चिंदीने इथं काऊन आणला असं? आणला असं तिच्या तोंडाले लावाले. तुला का करायचंय, आपण पत्र शोधूया ना. ठेवलं असं पत्र. कुठली ओके चला. सेटिंग बॉय काय चिंच कशा पाडतात गावामध्ये तुम्हाला दाखवतो. या इथे आम्ही पहिल्यापासूनच पाण्याला आहे. दाखवू? हा बघा. नाही, एक चिंच जरा मोठा असते. पडलेली आहे. पडली. हे आमचे मोठे बंधू आहेत. सिरियल मध्ये छोटे आहेत, खरं तर मोठे आहेत. फार
सगळ्यांनी हात लावलेले आहेत मिरच्यांना. सगळे आता नाकाला लावणार आहेत थोड्या वेळाने. कुठे कोणी आता प्रेमाने मिरच्याचा चेहरा असा हातात धरला. कागद जाळून टाकन. पुढचं वाक्य बोल चिंदे. काय करायचं बाबू चांगलंय असं जवळ घेणं लई चांगलं आहे. चिंदीबाई बाबूला तर हे पत्र काय वाचायला जमलं नाही. काय तुला वाचायला जमतं का? माकडं पळवण्यासाठी काय युक्ती लावतो. माईकवरती साऊंड लावलंय, सगळे माकडं पळतात. दिसतोय आता आपण कुठे नको, इथेच करू. इथे लाईट खूप आहे ना, लाईट आहे. आमच्या पप्पाने गणपती आणला, आमच्या पप्पाने गणपती आणला. शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती. शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती. लुगु लुगु आमच्या पप्पाने गणपती आणला, आमच्या पप्पाने गणपती आणला. काय काय म्हणलं तक्षू? एकदा म्हण परत. हा भिकूचं वाक्य ऍक्शन. वाचायलाच नाही आलं तर ओके. आता शिवानीची एंट्री. रोलिंग. वाटते सुजित. हो सर. कमाल 22 किलो उचलतोय. टेक टेक टेक. रोल. एंट्री. बाबू हा दाखवा. अतिशय युनिक. आधी क्लोज आहे मग ओएस. शिवानी मॅडम पुढे चॅलेंज. फक्त कॅमेरा सर बसा. फॉलो करा, फॉलो. जूम पर इधर ले कैमरा, इसका लगा इधर ही ओएस, इधर ही क्लोज. ह्यांचं सगळ्यांचं झालंय, फक्त यांचं राहिलं. क्लोज आणि ओएस. आता अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा. नक्की कमेंट करा. तुम्ही कमेंट करत नाही आहेत, कमेंट करून सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाही. बेल आयकॉन दाबा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा. बाय.